एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला। तर झालं असं, संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधून जेवण मागवलं होतं। त्या जेवणातील डाळीची दुर्गंधी आणि खराब भात असल्याचं सांगत त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बिल काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। दरम्यान संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत यावर सवाल उपस्थित केलाय। सरकारचा अशा आमदारांवर वचक आहे की नाही असा सवाल अनिल परब यांनी करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली। तसंच तुमच्यात एवढी हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारा असं म्हणत परबांनी थेट आव्हानच दिलंय। नेमकं काय म्हणालेत अनिल परब पाहूयात। एक आमदार माजलेला बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय। जरा चव्हाण साहेब जरा थांबा, जरा महत्वाचा विषय आहे की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला ह्या सरकारच्या आमदारांवरती वचक आहे की नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये। हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात, मारतात। हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। कोणाला मारताय? कर्मचाऱ्याला। तर काय गुन्हा त्याचा? आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता आणि आपल्याकडनं तरी आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा। मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय, आपण या राज्याचे प्रमुख आहात। आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का? आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदी बसणं आपल्याला आवडेल का? आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा। मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।